भारताचं सर्वोच्च मंदिर म्हणून ज्या संसदेकडे आपण बघतोय त्या संसदेमध्ये हैदराबादचा MIM पक्षाचा खासदार ओवैसी त्याच्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन म्हणतो। खऱ्या अर्थानं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। एकीकडे पाकिस्तानाचे गोडवे गायचे, जय फिलिस्तीन म्हणायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम याआधी ओवैसीच्या माध्यमातून बरेचदा झालेलं आहे आणि यापुढे पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे। त्या ओवैसीला आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पायंडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तो जय मी म्हणू शकले असते, जय भीम म्हणू शकले असते किंवा त्याच्या आपापल्या पक्षाचा जातीचा अभिमान असणं हे रास्त आहे, पण जे फिलिस्तीन म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा हा अपमान आहे। मी त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी विनंती करतो। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारताच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या ओवैसीचा धिक्कार असो, भारताचा अपमान करणाऱ्या ओवैसीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ओवैसीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ओवैसीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, ओवैसीचा धिक्कार असो। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। या ओवैसीचा करायचं काय? भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। या हलकट ओवैसीचं करायचं काय? या नालायक ओवैसीचं करायचं काय? संविधानाचा अपमान करणाऱ्या ओवैसीचं करायचं काय? भारत मातेचा अपमान करणाऱ्या ओवैसीचं करायचं काय? या ओवैसीचं करायचं काय? हिंदुस्थानी म्हणणाऱ्या ओवैसीचं करायचं काय? म्हणणाऱ्या ओवैसीचं करायचं काय? जय फिलिस्तीन म्हणणाऱ्या ओवैसीचं करायचं काय? जय भवानी, भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम। भारतात राहून फिलिस्तीनीचं समर्थन करणाऱ्या ओवैसीचा धिक्कार असो।